हाय एव्हरीवन. आजपासून महाराष्ट्र स्टेट कोटा त्याचबरोबर सीईटी सेल व जे काय 15% ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग चालू आहे ना, बीएमएस बीएचएमएस आणि युनानी कोर्सची, तर त्याची चॉईस फिलिंग कशी करायची याचा एक लाईव्ह डेमो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. या व्हिडिओमध्ये मी जेवढ्या स्टेप तुम्हाला फॉलो करायला सांगेन का, तेवढ्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलवरून जी आहे ती कॅप राऊंड वनची चॉईस फिलिंग करून तुम्हाला एक चांगलं कॉलेज अलॉटमेंट करून तुम्ही 100% घेऊ शकता. आता सर्वात अगोदर तुम्हाला काय करणं आहे, गुगलवर येणं आहे आणि गुगलवर सीईटी सेल असं नाव सर्च करणं आहे. ज्यावेळेस तुम्ही सीईटी सेल असं नाव सर्च करणार आहे ना, त्यावेळेस तुमच्या समोर जी आहे ती एक वेबसाईट ओपन होते, जी की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल नावाची आहे. यावर तुम्हाला क्लिक करून जे आहे ते ऑफिशियल वेबसाईट मध्ये एंट्री मारणं आहे. ज्यावेळेस तुम्ही या लिंकवर क्लिक करणार आहे तर तुमच्या समोर जे आहे ती सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट ओपन होताना तुम्हाला बघायला मिळते. मग नंतर तुम्हाला थोडं काय करणं आहे, राईट साईडला चेक करणं आहे. तुम्हाला एक पोर्टल बघायला भेटतं, ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26. या लिंकवर क्लिक करणं. या लिंकवर तुम्ही क्लिक केलं ना तर ऑफिशियल तुम्हाला जेवढे काय कोर्स आहेत महाराष्ट्र स्टेटमध्ये जिथं की स्टेट काउन्सिलिंग केली जाते तर ते पूर्ण या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला राईट साईडला चेक करणं आहे. तुम्हाला या ठिकाणी यूजी मध्ये मेडिकल एज्युकेशन बघायला भेटतं आणि मेडिकल एज्युकेशन मध्ये जे काय यूजीचं सेक्शन आहे ना, त्या ठिकाणी तुम्हाला एक नीट यूजीचं ऑप्शन बघायला भेटतं. जर तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग कॅप राऊंड 1 ला जर अप्लाय करणं असेल ग्रुप बी च्या, तर तुम्हाला नीट यूजी वर क्लिक करणं आहे आणि तिथं लॉग इन करून तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं आहे कॅप राऊंड 1 च्या चॉईस फिलिंगचा. जर तुम्हाला ऑल इंडिया कोटा 15% 20 कोर्सची काउन्सिलिंग करणं आहे बीएमएस बीएचएमएस ची कॅप राऊंड 1 ची, तर तुम्हाला जी काय शेवटची लिंक आहे ना ऑल इंडिया कोटा 15% ची, त्यावर क्लिक करून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म लॉग इन करणं आहे. आता आपण ऑल इंडिया कोटाचा फॉर्म लॉग इन करून त्या ठिकाणी चॉईस फिलिंगचा लाईव्ह डेमो चेक करूया. सेम आता जशी मी प्रोसेस करतोय तशीच प्रोसेस करणं आहे तुम्हाला. स्टेट साठी पण भरणं असेल तर फक्त जे नीट यूजी आहे ना ते तुमच्या स्टेट काउन्सिलिंग साठी असतं, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आता जर तुम्ही मोबाईलवर जर समजा ऍप्लिकेशन फॉर्म भरताय ना, तर तुम्हाला या ठिकाणी जे काय 3 डॉट या ठिकाणी मेन्शन केलेत ना, त्या 3 डॉटवर क्लिक करणं आहे. मग तुम्हाला इकडे साईडला जे आहे लेफ्ट साईडला ते लॉग इन अँड रजिस्ट्रेशन ऑप्शन बघायला भेटेल. पण जर तुम्ही लॅपटॉपवर किंवा एक टॅबवर करताय ना, तर त्या कंडिशन मध्ये या ठिकाणी सेंटर मध्ये तुम्हाला लॉग इन अँड रजिस्ट्रेशन ऑप्शन 100% बघायला भेटून येईल. पण तुम्ही जर समजा एक टॅब असतो किंवा आपला मोबाईल असतो याच्यावर जर करताय ना, तर मग तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करणं आहे. मग तुमच्या समोर जे आहे ते लॉग इन अँड रजिस्ट्रेशन ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. जर तुम्ही इथे जस्ट क्लिक करताय, तुमच्या समोर या ठिकाणी लॉग इन अँड रजिस्ट्रेशन ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतं. यावर तुम्हाला क्लिक करणं आहे. मग तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड टाकण्यासाठी एक ऑप्शन दिला जातो. या ठिकाणी पहा, यांनी सांगितलंय की तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्टर्ड मेल आयडी टाकणं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकणं आहे. तर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरताना जो मेल आयडी यूज केलता ना, तो मेल आयडी तुम्हाला या ठिकाणी फिल करणं आहे आणि पासवर्ड तिथे तुम्ही जो पासवर्ड बनवला होता ना तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी यूज करणं आहे. आता मी या दोन्ही इन्फॉर्मेशन फिल करतो, मग साइन इन करतो आणि नंतर मग आपण पुढची प्रोसेस कंटिन्यू करूया. सो तुम्ही आयडी आणि पासवर्ड टाकून फॉर्म लॉग इन करणार आहे ना, त्यावेळेस तुम्हाला राईट साईडला विद्यार्थ्याचं पूर्ण नाव दिसून येईल. ज्या विद्यार्थ्याचा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म लॉग इन केलाय त्या विद्यार्थ्याचं तेच पेज तुम्हाला थोडं खाली घेऊन येणं आहे. पेजला जर तुम्ही थोडं खाली सारलं तर तुमच्या समोर कॅप रजिस्ट्रेशन असं एक पोर्टल बघायला भेटतं. तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून जे आहे ती तुमची अकॅडमिक प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू करणं आहे. या ठिकाणी अजून तुम्हाला 2-3 ऑप्शन बघायला भेटतील. त्या ठिकाणी तुम्हाला जे काय मेडिकल अँड आयुष एज्युकेशन आहे ना, यावर क्लिक करणं आहे. मग नंतर नेक्स्ट पेज तुमच्या ठिकाणी ओपन होऊन जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही मेडिकल अँड आयुष एज्युकेशनवर क्लिक करणार आहे ना, तर तुमच्या जवळ मला वाटतं जवळपास 4 ते 5 ऑप्शन बघायला भेटतील. फर्स्ट वाला जे आहे ते बीएससी नर्सिंगच्या चॉईस फिलिंग साठी आहे. सेकंड जे आहे ते बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन जे आहे ना, हे तुमचं स्टेट काउन्सिलिंग साठी आहे, स्टेट कोट्यासाठी. आणि या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस बीएमएस चं ऑप्शन बघायला मिळत आहे. तर सिंपल आहे, तुम्हाला जर ऑल इंडिया कोट्यासाठी अप्लाय करणं तर तुम्हाला जी काय ऑल इंडिया कोट्याची लिंक आहे ना, यावर क्लिक करणं आहे. जसं तुम्ही क्लिक करणार आहे तसं तुमच्या या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होताना तुम्हाला दिसून येईल. ज्यावेळेस तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे ना, तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात खाली जे ऑप्शन दिसतं ना, ते तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म लॉग आउट करण्यासाठी आहे. ह्या ऑप्शनवर क्लिक न करता तुम्हाला जे शेवटून 2 नंबरचं ऑप्शन बघायला भेटतं ना, ते तुमचं प्रेफरन्स राऊंडचं आहे. तर तुम्हाला यावर क्लिक करणं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स राऊंड या ऑप्शनवर क्लिक करणार आहे त्यावेळेस तुम्हाला चॉईस फिलिंगची समोर जे आहे ती इन्फॉर्मेशन मेन्शन होणार आहे. तर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी यांनी मेन्शन केलंय की आपला जो प्रेफरन्स राऊंड आहे ना, तो या ठिकाणी नीट यूजी आयुर्वेदा होमिओपॅथी युनानी ऑल इंडिया कोटा 15% जागांसाठी आहे. आणि तुमची जी सुरुवातीची तारीख आहे ती 8/9/2025 1:59 PM पासून तुम्हाला या ठिकाणी चालू होताना दिसत आहे. आणि जी काय तुमची शेवटची तारीख आहे ना, तर ती जवळपास 11/9/2025, म्हणजे आपल्याला त्यांनी पीडीएफ मध्ये 10 तारीख मेन्शन केली होती. पण यांच्याकडून आज जे आहे ते चॉईस फिलिंगला थोडी लेट सुरुवात झालेली आहे. त्यामुळे यांनी आपल्याला 11 तारखेपर्यंत संध्याकाळी 5:59 PM पर्यंत टाइम दिलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. सिंपल आहे, तुम्हाला ही डेट लक्षात ठेवणं. या डेट पर्यंत आपण चॉईस फिलिंग करू शकतो. जर तुम्ही मिस करणार आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे जे आहे ते अलॉटमेंट केलं जाणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला ऍक्शन मध्ये जे दिसत आहे ना चेक एलिजिबिलिटी, तर तुम्हाला यावर क्लिक करणं आहे. जर तुम्ही यावर क्लिक केलं तर तुम्हाला पुढचं पेज या ठिकाणी ओपन होता दिसून येईल.
परत एक वेळेस तुमच्या समोर जे आहे ते सेम इन्फॉर्मेशन मेन्शन करून तुम्हाला दिसन, प्रेफरन्स राऊंड दिसन, जो की 15% ऑल इंडिया कोटासाठी आहे. सुरुवातीची तारीख, शेवटची तारीख मेन्शन आहे आणि या ठिकाणी ऍक्शन दिसतंय तुम्हाला. तर आता तुम्हाला ऍड अ प्रेफरन्सवर क्लिक करणे. तुम्ही ज्यावेळेस ऍड अ प्रेफरन्सवर क्लिक कराल ना, तर त्यावेळेस तुमच्या समोर पेज ओपन होईल. तिथे तुमचं नाव दिसेल, रोल नंबर दिसेल आणि तुमचा जो काय ऑल इंडिया रँक आहे ना, तो पण बघायला मिळेल आणि कॉलेजची नावं पण बघायला मिळतील. तर तुम्ही आरामशीर जे आहे ते कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आता आपण ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो पूर्णपणे चॉईस फिलिंग मध्ये लॉग इन केला आहे. तर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव बघायला मिळत आहे, त्याचा सीईटीचा ऍप्लिकेशन नंबर बघायला मिळतो, नीटचा रोल नंबर मिळतो, ऑल इंडिया रँक मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी कॉलेजचं नाव बघायला मिळतं, जे की तुम्हाला सिलेक्ट करणं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक कोटा सिलेक्ट करणं आहे आणि नंतर तुम्हाला ऍड अ प्रेफरन्सवर क्लिक करणं आहे. मग तुमचं जे आहे ते चॉईस त्या ठिकाणी ऍड केलं जातं. आता मी तुम्हाला एक कॉलेज जे आहे त्या ठिकाणी समोरासमोर फिल करून दाखवतो की चॉईस फिलिंग नेमकी तुम्हाला कशी करणं आहे. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी क्लिक करणार त्यावेळेस तुम्हाला जेवढे काही कॉलेज पार्टिसिपेट करतील ना, ते सगळे कॉलेज तुम्हाला बघायला भेटतील. जसं की तुम्हाला आता या ठिकाणी जे काय एक सुमितीबाई शहाचं कॉलेज आहे, नंबर 1 ला टाकणं असेल तर तुम्ही त्याला सिलेक्ट करणार आहे. नंतर तुम्ही कोटा सिलेक्ट करणार आहे. आता हा फक्त ऑल इंडिया कोट्याचा फॉर्म आहे म्हणून तुम्हाला एकच ऑप्शन बघायला भेटतो, ऑल इंडिया कोटा. जर हे तुम्ही स्टेट मधून लॉग इन केलं असतं तर तुम्हाला तिथे स्टेट कोटा प्लस IQ NRI कोटा पण दिसला असतं. जर तुम्ही 6,000 रुपयाचा फॉर्म भरला असेल आणि तुम्ही 1,000चा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त स्टेट कोटा दिसला असेल. पण तुम्हाला तिथं अजून एक ऑप्शन दिसतं की तुम्हाला तिथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करावी लागते की तुम्हाला चॉईस फिलिंग नेमकं ओपन साठी करणं आहे किंवा मग तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरी मधून करणं आहे. जर तुम्ही कॅटेगरी मध्ये येताय तर रिझर्व्ह कॅटेगरी मधून फॉर्म फिल करणार आहे चॉईस फिलिंगचा आणि जर तुम्ही ओपन मध्ये येताय तर तुम्ही जनरल मधून करणार आहे, कारण तुम्हाला तिथे एकच ऑप्शन दिसतं. तुम्हाला रिझर्व्ह ऑप्शन सिलेक्ट करायला कुठल्याही प्रकारचं ऑप्शन मिळत नाहीये. आता हा ऑल इंडिया कोटाचा आहे, आपण ऑल इंडिया कोटा सिलेक्ट करणार आहे. तुम्हाला ऍड अ प्रेफरन्सवर क्लिक करणं आहे. जसं तुम्ही ऍड अ प्रेफरन्सवर क्लिक करणार आहे ना, तसं तुमचं कॉलेज या ठिकाणी ऍड अ प्रेफरन्स होऊन जाणार आहे. इथं जे ऍक्शनचं ऑप्शन दिसतंय ना, तिथं तुम्ही याला क्लिक करून जसं तुम्ही 4-5 कॉलेज टाकले, तुम्हाला वाटतं की 5 नंबरला जे कॉलेज फिल केलं ते मला नंबर 1 ला आणलंय, तर तुम्ही या ठिकाणी त्याला एडिट पण करू शकता. असे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण जेवढे कॉलेज फिल करणं आहे BMS BHMS चे मिळून तेवढे पूर्ण फिल करणं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लॉक प्रेफरन्स करणं आहे. ज्यावेळेस तुम्ही लॉक प्रेफरन्स करणार त्यावेळेस तुमचा फॉर्म 100% कंप्लीट होणार आहे. तिथे तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दिसतं आणि अनलॉक दिसतं. तर तुम्हाला डाउनलोड करणं, रिपोर्ट ती PDF जवळ ठेवून घेणं किंवा मग तुम्हाला उद्या वाटलं किंवा परवा जर वाटलं की मला माझ्या फॉर्म मध्ये परत एडिट करणं आहे तर तुम्ही त्याला अनलॉक करून परत जे आहे ते चॉईस फिलिंग मध्ये सिरियल नंबर चेंज करू शकता किंवा टाकलेला कॉलेज डिलीट करू शकता किंवा एखादं कॉलेज ऍड केलं नसेल ना तर ते कॉलेज तुम्ही खात्रीशीर ऍड करू शकता. तर हा एक चॉईस फिलिंगचा लाईव्ह डेमो होता ग्रुप बी चा BMS BHMS स्टेट कोटा ऑल इंडिया कोट्याचा. त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून माझ्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग हवी असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.